2024च्या विधानसभेच्या महानिकालाकडे आपलं लक्ष असेलच, मात्र आपण पाहतोय या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी मोठा धक्का। अशोक जगदाळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश। नळदुर्ग नगरपालिकेवर आता काँग्रेसचा झेंडा फडकवण्याचा निर्धार आहे। नगरपालिका निवडणुकीच्या काळात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा धक्का देत धाराशिवमधील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अशोक जगदाळे यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। 2 वेळा तुळजापूर विधानसभा लढवलेले अशोक जगदाळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या काळात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। नळदुर्ग नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धारही कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे। काँग्रेसमध्ये प्रवेश करताच अशोक जगदाळे यांनी नळदुर्ग नगरपालिका भाजपच्या विरोधात महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार असून काँग्रेस नगराध्यक्ष पदासह 18 जागा तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 1 जागा असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती अशोक जगदाळे यांनी दिली आहे। भाजपच्या विरोधामध्ये लढत आहोत, महाविकास आघाडी म्हणूनच लढवणार आहोत, त्यामुळे जी जिंकणार हे नक्कीच आहे। यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचाच पण काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल असं एकंदरीत चित्र आहे। त्याबरोबर जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना उभाटा हे दोन्ही पक्षाला जागा देऊन आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत। जिल्हा परिषद आहेत, पंचायत समित्या, त्या सगळ्या काँग्रेसचं चांगलं पाठबळ घेऊन आहे ना, पक्षाचं पाठबळ आहे, पक्षाचा मतदार आहे इथे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि उभाटा गटाला घेऊन आम्ही या जिल्हा परिषद पंचायत समित्या पण लढवणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।